मन मंदिरा गजर भक्तीचा. उत्तम पती पत्नीने आयुष्य काढलं, उत्तम काढलं. कालांतराने दोघालाही होत नाही, तरी पण प्रेमामध्ये कुठे कमी नसतं. काय पहिल्यांदा प्रत्येक गोष्टीला धावत होती, आता एक शब्दसुद्धा पाळता येत नाही, तरी पण त्या भक्तीमध्ये त्या प्रेमामध्ये कुठे कमी नसतो. कारण पहिल्यांदा कृतीतून भाव निर्माण झाला, आता कृती संपली तरी प्रेम अखंड आहे, ते वाढतंय. वाढते नि प्रेमे माते भजती जे महात्मे तया दुजे पण मनधर्मे शिवतलेची नाही. वाढत्या प्रेमाने, आणि जे वाढतं तेच प्रेम. कमी होतं ते प्रेम नव्हे, कमी होतो तो व्यवहार. दृष्टांत देऊ काय हो, मागे तुम्ही अगदी रोज जाता येताना दिसत होतं, आता दिसत नाही. काय आहे, त्यावेळेला आमचं ते एक घोंगडं अडकलं होतं म्हणून जात होतं. आता काही तसा संबंध राहिला नाही, काम संपलं असं असं एवढ्यापुरतंच. म्हणजे ती गरज होती, प्रेम नव्हतं. ती गरज होती, प्रेम नव्हतं. प्रेम असल्यानंतर असो नाही तर नसो, जाणारच, रोज भेटणारच. आलं का लक्षात? हो. आम्ही मुंबईत कायम जेव्हा होतो, आता आमचाच पत्ता नाही, दादा महाराज, अप्पा महाराज, अशोकराव रोज नित्यनेमाने 50-50 माणसं नित्यनेमाने यायची, नुसतं चरणावर मस्तक ठेवायची, निघून जायची. काय नाही. ऑफिसला जाताना दर्शन घ्यायचे, संध्याकाळी ऑफिसला सुटून आल्यानंतर प्रवचन वगैरे असलं तर तिथे यायचे, घरी जायचे. काही नाही, अपेक्षा काही नाही, नुसतं दर्शन घ्यावं, संपलं. काय आणि पुन्हा काय म्हणावं हे टिकू द्या बरं का, महत्त्वाचं आहे. हे टिकू द्या बरं का. आमची जी, मी एक तुम्हाला सांगतो, परमार्थ तेव्हा वाढतो. गुरु म्हणून एकदा चरणावर मस्तक ठेवल्यानंतर शेवटचा श्वाससुद्धा त्या श्रद्धेतच जावा, तर परमार्थ करा. नाही तर काल ओघानुसार जर आपली श्रद्धा पालटली, कोणाचं ऐकून जर आपलं मन पालटलं, तर तो भाव नव्हता, काहीतरी गरज होती, काहीतरी नळद होती, संसारात अडचण होती, म्हणून तुम्हाला आधार पाहिजे होता, म्हणून गुरुकडे गेला. एवढंच. नड असू दे नाही तर नसू दे, जे करायचं ते करायचंच. नाही, लक्षात घ्या. मग नड असू दे नसू दे, काही काही मित्र असे असतात, भेटतातच. तुमच्या तात्यांचा ग्रुप आताही तुमचा असेल, मला माहिती नाही. अगदी काही काम असो नसो, पण त्या तिथे येऊन बसायचंच. काय कुठे निघाला? काय काम का नाही, आम्ही रोज रात्री भेटल्याशिवाय 1 वाजेपर्यंत गप्पा मारल्याशिवाय आम्हाला बरं वाटत नाही. मग ते काय गणपतीचं काम असतंच, आताच सीझन आहे म्हणून काम आहे, एरवी काय चालूच राहतं. माणसं येतात, दर्शन घेतात, पण एकमेकाला भेटल्याशिवाय बरं वाटत नाही. याला भाव, याला प्रेम म्हणतात. आला नाही की नाही 10 वाजे, का हो आज आला नाही? नाही जरा अडचण. हां मग ठीक आहे. मला वाटलं काय झालं. काही काम नाही, काही व्यवहार नाही, काही नाही, फक्त भेटणं. माझं म्हणणं कळलं का? तसं देवाला भेटणं, देवाचं सहज चिंतन करणं, नवे चिंतन करणं नाही, चिंतन सहज होणं. जिथे प्रेम आहे तिथे स्मरण करावं लागत नाही, तिथे होतं. आणि अजून सांगू का, जिथे वाकडा आहे तिथे सुद्धा स्मरण होतं. काय गंमत आहे नाही का? वैऱ्याचं सुद्धा स्मरण करावं लागत नाही, विरोधकाचं सुद्धा स्मरण करावं लागत नाही, ते आपल्यात असतंच. मी म्हटलं काय गंमत आहे वा. अरे म्हणले कसं का होईना, पण तुझा त्याचा संबंध आहे ना, वैराच्या निमित्ताने आहे ना. एक गंमत सांगू का? अहो कंसाला ना खाताना पिताना, दूध पिताना, पाणी पिताना सगळ्यात कृष्ण दिसायचा. पाणी घेतलं, अरे दिलं फेकून. जेवण घेतलं, दिलं फेकून. मरायची बळी आली त्याला. अरे म्हणले माझे हात धुवून का मागे लागलायस? नाही म्हणले अजून टाईम येऊ दे, एकदम धुवून टाकतो. हे बघा,
अभंगातलं कडवं आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती नाटवे, पाहता रूप मनी आनंद साठवे. हे भक्ता करता. जागृती स्वप्न सुषुप्ती नाटवे, पाहता रूप मनी भीती साठवे, तो कंस. आणि आनंद साठवे, तो भक्त. माझं बोलणं कळलं का? कृष्णाला भक्ताला दर्शन दिल्यानंतर आनंद, पण तोच कृष्ण कंसाच्या स्वप्नात गेल्यानंतर त्याला दुःख, त्याला भीती. कृती तीच आहे, पण तुमच्या अंतःकरणाची जी प्रतीती असेल, जो भाव असेल, तो प्रगट होईल. आणि म्हणून महाराज म्हणतायत की भाव हा सर्वात श्रेष्ठ आहे. एक आत्तापर्यंत जे सांगितलं, सगुण काय, निर्गुण काय, अगुण काय, किती काही असू दे, पण शेवटी भक्ती ही श्रेष्ठ आहे. 4 पुरुषार्थ आहेत बाकीच्या गोष्टीतून. वेदांताचा अभ्यास केला, 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म हा पुरुषार्थ. धर्माच्या आधाराने काम असेल तर पुरुषार्थ. गंमत बघा आता तुम्ही, थोडक्यात सांगतो, मागे सांगितलं असेल पुन्हा सांगतो. काम निंदनीय आहे, भल्या भल्याचे बळे गेले कामाने, बरोबर आहे ना? पण तो काम जर धर्माच्या आधाराने असेल तर पवित्र आहे. त्या कामाची फलश्रुती म्हणजे काय कळलं का तुम्हाला? बर्फी तरी खाता, नाही तर पेढा तरी खाता. नाही कळलं? गंमत अशी आहे, लग्न झाले किती दिवस झाले, अजून काही नाही, अजून काय नाही. हां, म्हणजे कशातून निर्माण होतं? काय आकाशातून पडतं का? कामातूनच ना. मग त्याला वाईट कसा म्हणता? नव्हे, धर्माला सोडून जर कामाचा वापर केला तर वाईट आहे. तुम्हाला योग्य तऱ्हेने वापर करण्याकरता लग्न लावून दिलं आहे, पत्नी आणून दिली आहे. तुमची जी इच्छा, आकांक्षा, कामना असेल ती तिथे पूर्ण करून घ्या, इकडे तिकडे लक्ष देऊ नका. म्हणून त्या दोघांच्या एकत्रीकरणाला, कशा करता एकत्रीकरण? लग्न झाल्यावर पाठवायचं कशा करता? हनीमून तुम्ही म्हणता, कशा करता? आणि शेवटी म्हणायचं काय? मंगल कार्य. लक्षात आलं का? धर्माच्या आधाराने जर असेल तर ते मंगल कार्य आहे, ती घटना मंगल आहे. अहो काय तुम्हाला सांगू, वर्षात आज पोर झालं, मंगल 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 मंगल. म्हणजे ज्याला निंद्य ठरवला आहे, ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आहेत, हे काम क्रोध पायी जया ते कृपेची साठवण नाही. या कामाना, क्रोधाला अजिबात कृपा नाही. तुम्हाला नाही हाणलं याने तर बघा, काम कुठेही मोकळा सुटेल. क्रोध केव्हा येईल आणि तो क्रोध तुमचं वाटोळं करेल सांगता येत नाही. ही जी मॉब सायकॉलॉजी आहे ना, तशीच आहे. एकाने धोंडा टाकला की दुसरा धोंडा टाकतो. झालं, मग ते एकदा टाकायला लागलं की नाही, मग तुझा लांब का माझा लांब, तुझे कितीला लागले नाही, आणि त्याच्यात तेच मरतं शेवटी. काय क्रोधाची अवघड आहे. म्हणून शक्यतो एक पुन्हा अजून जरा शब्दात बदल सांगतो, राग असावा पण क्रोध नसावा. रागामध्ये प्रेम आहे आणि क्रोधामध्ये द्वेष, मत्सर आहे, जे सध्या जिकडे तिकडे वाढत चाललं आहे. भयंकर. मी काही सांगायची गरज नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहिती आहे. भयंकर क्रोध वाढत चालला. एकमेकाबद्दलची आपुलकी संपली, प्रेम संपलं. सर्व समाज एकत्र राहत होता, आवडीने राहत होता. खेड्यापाड्यामध्ये सगळे पारावर येऊन रात्रीचे बसायचे. मग तो अमक्या समाजाचा का तमक्या समाजाचा असं नव्हे, आवडीने प्रेमाने सगळे गप्पा मारायचे. आता क्रोध आला आणि क्रोधाने जागा घेतल्यानंतर एकमेकाचे मुडदे पाडण्यापर्यंत चालू आहे. किती अवघड आहे, किती अवघड आहे. म्हणून लक्षात ठेवा, राग असू द्याच, राग असल्याशिवाय तुम्हाला जगता येणार नाही. नाही तर घरातले तुम्हाला कचरा करून कोपऱ्यातल्या डब्यात टाकतील. जरा तरी राग
हां, पण त्या रागापोटी मनामध्ये विकल्प नाही, तर त्या रागापोटी मनामध्ये प्रेम आहे. कानपट फोडू का? घेतोस का नाही पुस्तकं? ओठ, बस अभ्यासाला. काय? बस अभ्यासाला. मग शेजारचे बाबूराव आले, अहो काय किती मुलाला राग होता? अहो ठीक आहे, तुमचा मुलगा कॉलेजमध्ये गेला आहे, आमचा अजून शिकायचं आहे, जर रागवलंच पाहिजे ना, धाक असलाच पाहिजे ना. धाक, अहो धाक काय, आमचं काय 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 खरं वैर आहे का? अहो त्याच्या इतकं आमचं प्रेम नाही कुणावर. म्हणजे त्या रागाच्या पोटीसुद्धा प्रेम आहे, हे नीट लक्षात घ्या. आणि क्रोधाच्या पोटी प्रेम नसतंच, द्वेष मत्सर असूया, मग एकमेकाचे मुडदे पडतात. एका पोटातून आलेले, किती अवघड आहे. एका पोटातून आलेले. आज प्रेम पेपरमध्ये मी वाचलं, तुम्ही वाचलं असेल. मला आश्चर्य वाटलं. अहमदाबादची मुलगी, आई इथे कुठे आमच्या डोंबिवली भागात कुठेतरी मेली. गावाने कळवलं, ती आली नाही. म्हणले मला वेळ नाही यायला, जावं आणि तुम्ही आटपून घ्या. मग ते म्हणले अस्तीचं काय करायचं? ते म्हणले कुरिअरनी पाठवून द्या. मला आश्चर्य वाटलं. म्हटलं आपण मागासवर्गीय आहोत खरे, एकमेकाच्या उगीच प्रेमात अडकून पडतो. नाही कळलं तुम्हाला? मला असं वाटलं आपण खूप मागासवर्गीय आहोत. आधुनिक पोरं फार तयार आहेत, कोणीच कोणात अडकत नाही. आमच्यासारखे 5 मिनटं उशीर झाला तर आमचा जीव वर खाली होतो. तुमच्या पोरांना विचारा, आमची नासून आली आहे बघा, प्रत्येक अर्धा तासाने फोन असतो, कुठे पोचले, कुठे. अरे पण काय एवढं काय अगदी अर्धा तासाने? नाही, पण आमचा जीव तुटतो ना, त्याच्याकरता तुम्ही काय करणार? हे आमच्या प्रेमाचं लक्षण आहे. अहो आम्ही जाणारच ना, अहो जाणार हे मला माहिती आहे ना, का नाही कळ एवढं प्रवचन करतो आम्हाला कळत नाही का? पण आमचा जो तुमच्यावर भाव आहे, आमचं जे तुमच्यावर प्रेम आहे, ते आमचं प्रेम गप्प बसून देत नाही. मग प्रेम करणे चूक आहे का? होय, सध्याच्या काळात चूक आहे. आणि करायचं असेल तर अशावर करा, ज्याची लायकी असेल त्याच्यावर करा. ज्याची लायकी नसेल ना, त्याच्यावर बिलकुल प्रेम करू नका. काल ती कोल्हापूरची खूप मंडळी आली होती. काल महाराज मंडळी वगैरे होते, प्रवचनकार. त्यातले काल मला भेटायला आले. महाराज म्हणले तुम्ही सांगितलेला दृष्टांत खरा झाला. मी म्हटलं काय? मी मला म्हणले इतकं रडू फुटलं प्रवचनात तुमचं ऐकताना. आम्ही म्हटलं काय झालं? चांगला माणूस मोठा, त्या एका संस्थेचा अध्यक्ष आहे. अहो म्हणला माझी इस्टेट, माझे पैसे सगळे होते ते मुलाच्या नावाने करून टाकले. मी करायला तयार नव्हतं, पण म्हणलं आमची बायको गप्प बसून देते का? मेल्यावर तरी कोणाला द्यायचंय? त्यापेक्षा आत्ता द्या. आणि महाराज खरं सांगू, मला म्हणला होता तुम्ही काळजी करू नका, दर महिना तुम्हाला काय देईल. त्याच्यानंतर एक दिडकी दिली नाही. आणि आता म्हणतोय देईन मी, पण शेती आहे ती रजिस्टरनी माझ्या नावावर करून द्या तर देईन. काय करू महाराज? म्हणून मला इतकं रडू फुटलं तुमचं प्रवचन ऐकून. कळलं का तुम्हाला? कशाचा भाव, कशाचं प्रेम. हे शब्द फक्त राहिले नाहीत. अशोकराव 100 रुपयाचं तिकीट काढावं आणि प्रेम बघावं, बस. तिकीट काढावं, तुम्हाला प्रेमच बघायचं असेल ना, उत्कृष्ट. खरी नवरा बायको आयुष्यात करत नाही एवढं प्रेमाचं दर्शन तिथे आहे, एवढ्या ॲक्शन तिथे आहेत. बरोबर आहे ना? मग आता मला सांगा, काय प्रेम, काय भक्ती, काय भाव. जिथे बापावरचं प्रेम कळत नाही, आईवरचं कळत नाही, मुलाबाळांच्यावर प्रेम कळत नाही, झालेली मुलं टाकून देत आहेत. काय आश्चर्य आहे. अरे थोडं तरी जाणायला शिका, जाणायला शिका, एकमेकाची कदर करायला शिका. काय माझा स्वभाव जरा उतावळा आहे, हे कबूल करतो. आणि मुलं बिलं बाहेरगावी गेली ना तर माझा फोन चालतो. कुठे पोचला? हां इथे पोचलो, हां इथे पोचलो.
अहो बाप्पा तुम्ही किती फोन करणार, काय करणार? मग मी आमच्या मुलीला सांगितलं, जेव्हा तुला फोन यायचा बंद होईल ना तेव्हा या फोनची किंमत कळेल. जेव्हा बाहेर जाशील आणि फोन यायचा बंद होईल तेव्हा आत्ता मी फोन करतोय त्याची किंमत, मग रस्त्याने जाता जाता रडशील की माझा बाप अर्धा तासांनी फोन करत होता. प्रेम काय आहे नाही का? ज्याचा अर्थ लावता येत नाही ते प्रेम आहे. ज्याचा अर्थ लावता येतो ते प्रेम नाही, ती फक्त कृती आहे. आणि ज्याचा अर्थच लावता येत नाही ते प्रेम आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.